वयानं वयोवृद्ध होते खरंय, पण त्यांच्या हातात असणारी ती काठी ना त्यांच्यापेक्षा उंच होती. कुठेतरी मार्गात येऊ नये आणि पायात अडकून ते पडू नये म्हणून बाजूला गेली. आता त्यात ते पडले, यात माझा दोष. सुमन, जन्म राजकारणात झालाय. राजकारणात असे प्रत्येकाचे विचार हवे. ज्यांच्या त्याच्यापासून जन्म झालाय तो तुला स्वयंवर्धन फिरण्यासाठी नाही, दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी नाही, वाईट शब्दाने बोलण्यासाठी नाही. एवढ्यावरच थांबला नाही. काय केलं माहिती इकडे सर्व काही आजच नको रे. नाही आता थांबणार आहे. नाहीतर पुन्हा कोपम मागत थांबणार आहे. काय झालं माहितीये? पुढे येत असताना लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत होती. आणि भातुकलीचा खेळ खेळण्याचं वयच आहे ना. हो, ज्या त्या वयात ते वय असतं त्याप्रमाणे खेळ खेळणं गरजेचंच असतं. यानं काय केलं माहितीये? भातुकलीचा खेळ सुरू असताना ते बावला बावलीचं लग्न लावत होते. बावला बावलीचं लग्न लहान मुलं हे समजत आणि नाही का? लहान मुलं त्यांना ब्राह्मण नव्हता. तर हा काय म्हणाला माहितीये? घाबरू नका, निश्चिंत राहा म्हणे. ब्राह्मण आता मी आहे आई असं म्हणाला. मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा हा ब्राह्मण इच्छा पूर्ण करणारा नाही. बरं झालं. अगं, लहान मुलं ती. आशीर्वाद दिलास ना. लहान मुलांसमोर लहान मुलांप्रमाणेच राहावं. पण आशीर्वाद त्यांना दिला. हो दिला दिला. लग्न झालं आणि? बावला बावलीचं लग्न झालं. त्यानंतर यानं काय केलं? त्या बावलीलाच घेऊन पळून गेला. वय आहे. आता खोटं सांगतो आई, तसं काही नाही झालं. लहान मुलांच्या जवळ जेव्हा जायचं फक्त नाही. काय? आता हो रे. आणि ती अल्लड मुलं होती. तू आता अल्लड का वागतोय? अरे तुझ्या वयाचा विचार का करत नाही? आई रडू नको व्यवस्थित सांग. करण्याची सोंगणोग जरी केलीस ना तरी यानंतर मी शांत राहणार नाही. आतापर्यंत मी तुला बोधावून चांगलं पाहिलंय. आणि त्याला हे तुला कळायला हवं. यानंतर जर कुणाचा अपमान जर केला असेल तर खंडभरे मी गप्प राहणार नाही. आता जे तुला मारत दिला त्याच्यामुळे तुझ्या अपराधावरती त्याने पांघरून घातलं. पण यानंतर बाळ त्याच्या अपराधावरती नाही, मी पांघरून मारून घालायचं घालणार नाही. नाही. आणि दक्षिणा मिळाली नाही म्हणून असं वावरत राहिलास. काही काही ठिकाणी दक्षिणा मिळत नाही, समाधान मानावं लागतं. आता तुला माझ्या वयाचा विचार आई नाही सगळं करूच ग. आतापर्यंत ते अल्लड वय होतं, याला बाल वय. स्वप्न माझे वेगळे आहे. कळत नकळत माझ्या हातून मी अपमान आतापर्यंत झाला. लोकांची गोड केळी कुणासाठी केली? क्षणभर तो चुकला असेल आणि यानंतर चुकणार नाही. माझी मनोदेवता मला साक्ष देते. कारण सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. संगत ही चांगल्याची असावी. कारण आपल्या घराचा सदैव ही साधणार आहे. ही माझी हे सारे खेळ सुमन काय करत असेल तर माझ्या पाठीमाचा भाऊ आहे. त्याचा वरदहस्त माझ्या माते आहे. आणि यामुळे साधारण वयात अगदी माझा सांभाळ करणारा माझा दादा आहे. आणि या अगदी सदैव राम लक्ष्मणाची जोडी आहे. राम लक्ष्मण नको. हा मोठेपणा ऐकून तरी. अरे लक्ष्मणासारखं वागून तरी दाखव. अरे तो लक्ष्मण कुठं? हे लक्ष्मणासारखं वागलं तर वनवासात जावं लागेल. चिंता नकोस. त्यांच्या पवित्र असावे. असे विचार मनात घेवा नाही, तसं नाही. आणि एवढंच नाही. तसं नाही. राम लक्ष्मण नको 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 ते वनवासात करतात. काय हो? अगं चंद्र सूर्य नको तेही नको. नको. चंद्र सूर्य कारण काय माहितीये? काय? सूर्य हा दिवसाचा उजाडतो आणि चंद्र हा रात्रीचा उगवतो. महत्वाचं काय आहे? दोन्हीकडे महत्वाचं काय आहे? दोन्हीकडे प्रकाश असतो. चंद्राची शीतलता दोघांजवळ पाहिल्यानंतर तुझं निरीक्षण करतोय, कुठल्या तरी चिंता तुम्हाला होतंय. याला एक कारण आहे. पायाच्या नखापासून मस्तकाच्या भरभरापर्यंत आम्ही तुझा नेहातो निरीक्षण करतो. तुझं मन अस्थिर झालंय. मी विचार करते तुझ्या बोलण्याचे गंभीर झालाय. डोळ्यात तुझा आसरा आहे. जानाक्षरी धुंद आहात. होय. आईजवळ ज्ञानून पाहिलात. आई कोणत्या तरी गोष्टीचा विचार करते हे कळून मुलाच आपल्या आईला योग्य असं ओळखू शकतात. पण आई तुझ्या हातात आहे काय? आई ही स्वयंपाक. ही स्वयंवर पत्रिका आणि आपल्याजवळ आली. पण
बा, हा. माझ्या वयानुसार मला म्हणून मग मी वाचतो ना. तू वाच. तू नको रे. तुला काही येत नव्हतं? अरे असा का हट्टाला पेटतोय? कसं आहे आई असू द्या. काहीतरी कुतूहल आता असेल. हेच त्याचं वय आहे. येणार आहे का? आई येणार आहे कारण हा आता जरा माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे ना, त्याचा अनुभव आता जास्त आहे. पण आता मी नवीन आहे त्यामुळे जरा माझ्या कमीच त्याला पण अनुभव घेऊ द्या. वाचू दादा. वाच, काय वाच. वाचू? श्री गजानन प्रसन्न ठीक आहे, प्रगती आहे. स टिंब न टिंब वी टिंब. काय बोलत? अरे काय तसंच वाचतं काय तसं प्रयत्न लागले. अरे काय कळतंय का तुला? स टिंब दिसतोय. तुला वाचता येत नाही का? न टिंब दिसतोय. पुढं काय? काय समजतच नाहीये. तुला नाही, तुला कळणार नाही, दाखवतोय. तुला काहीच कळणार काय नाही. तसं नाही. असं माहितीये वाचायचं का? असतं असं का? वाचता हे टप्प हे तुला टप्प. कळेल का? हे तसं नाही तिथे आहे अरे तसं वाच. पत्रिकेचा उल्लेख काय आहे हे कळलं हवं ना. अरे आता नीट जरा. लक्षात ठेव. लक्षात ठेव, स्मरणात राहू लक्षात द्या. ठेव. मला कळायला हवं असं वाच. तुला गरजेचं आहे म्हणून वाचून ठेवतो. श्री गजानन प्रसन्न. नमस्कार श्रीवाला. नमस्कार करते मला सांगायला हवं प्रथम. का? नंतर आईला प्रथम. हा. मला नव्हे. श्री गजानन प्रसन्न सन विवी म्हणजे काय? पाहिलं मी फक्त टिंब करत गेलो हा तेच घेतलं. अरे ऐकून तर घे ना. सर्वांना विनंती, हा विनंती विशेष कृपे करून. ऐक, ऐक. सर्वांना विनंती आहे. सर्वांना विनंती आहे. मी उगाच टिंब न टिंब आता लग्नाला सर्वच येतात, एकटा येत नाही म्हणून त्यांनी तसं संबोधलेलं आहे. आता वाचता येईल? आता दाखव. श्री 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 काय? काय ते आवडलं आहेस का रे तू? मग हे काहीतरी लिहायचंय. ची चौका, असं आहे ची चौका. ते काय आहे मला जरा जास्त वेगाने जायची गरज सवय आहे. जास्त वेळ हा घोड्याला असतो, तो त्यांना छोपून दिसतो. तेव्हा अरे ची चौका म्हणजे चिरंजीवी, सौभाग्यवती, कांक्षिणी, कीर्तिमाला. अरे वा काय झालं? म्हणजे ही लग्न पत्रिका आहे लग्नपत्रिका. आणि कुणाला तरी दोघांचं लग्न करायचं आहे. हे दादा राजाना कीर्ती तुला मला अरे नाव एकच आहे ना, कीर्तिमाला. एकच नाव हो, आहे. नाही. कन्या एकच आहे. अरे माझ्या आनंदासाठी तरी जरा हो म्हणा. विभक्त करू अरे नकोस. क्षणिक आनंद कशात संपला? विभक्त करू नकोस. नाव कीर्तिमाला. कीर्तिमाला नाव आहे. स्वयंवर आहे आणि ते स्वयंवर असं आहे. त्या स्वयंवरात कोण आहे आणि तो कोणता असेल? कोणता? शस्त्र विद्या पारंगत जो असेल. आता काय झालं? जागा धरलीस, काय झालं का? जिथे आमची पावलं पडत नाही तिथे आम्ही जात नाही. म्हणजे वीरत्व नाहीसा झाला. अगं तसं नाही. नाहीतर काय? अरे शस्त्र पाहिल्यानंतर तू तरुण आहे, रक्त सळसळणार नाही, आहे. रक्त माझं सळसळतंय. पण तू बोलून का गेलं? एका कंदेशी मी जाऊन युद्ध करू. हा म्हणजे मला शोभणार नाही, मी वीर आहे. म्हणजे का स्त्रीशी तू युद्ध करणार नाहीस? मी वीर आहे, जातीवंत वीर आहे. या वीराला शोभण्यासारखं कोणतरी असायला हवं. आणि ज्येष्ठ दादा तू आहे, माझं अजून लग्नाचं वय नाहीये. हा, म्हणून कसं आहे हा आपण मुलात परत काही करायचंय. काय? याच्या पुढे लक्ष देऊ नको. आई. तो एका समोर युद्ध करणार नाही. म्हणून काय? आता पत्रिकेला मान देण्यासाठी या राज्यातून कुठेतरी जायलाच हवं. आई, आजपर्यंत तुझ्या शब्दाचा भेद शांती सैन्य केव्हा केला नाही. तमाम जनतेचं शुद्ध नेतृत्व तू केलंस आणि या तमाम जनतेला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं. त्याप्रमाणे आपल्या मुलांचा सांभाळ केला. अर्थात तुझ्या शब्दांचा अनादर न करता तुझ्या इच्छेसाठी शांती तिथपर्यंत नक्की जाईल. आई 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 काय? माझ्या- बा हा, माझ्या मुलाकडे नीट लक्ष दे. काय ते? पत्रिकेचा भावार्थ तुला कळलाच असेल. कारण हा इत्यंत तिचा प्रश्न आहे. आई, चिंता ती करू नको. शस्त्रविद्येत प्रवीण आहे. हा. युद्ध होताच तिचं जर शस्त्र गळून पडेल, ती पराजित होईल. त्याच्यात कंठी मास अर्पण करणार ती. होय आई. तू एकटा जाणार नाही. पत्रिकेला मान देऊन अनेक राजकर्तेही तिथे उपस्थित होते.
वेळ जर आली असेल ती कुणाच्या घरात माळ घरी सांगता येणार आई. नाही पण निराश मात्र व्हायचं नाही सुख हं. दुःख आहे प्रत्येकाच्या वाट्याला उभं असतं आणि युवराज शांतीनं तो विचार जीवनात केव्हाही केला नाही. तिथं गेल्यानंतर यश आणि अपयश या दोघांचा विचार शांतीनं केलेला आहे. वाटेल तो प्रसंग निर्माण होऊ द्या, मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवून स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न शांती नक्की करेल. शब्द आहे तुला. आई अरे कसं आहे याचे पराक्रम मला पाहायचंय. काय मी कधी स्वयंवर पाहिला नाही. मी जाऊ. अरे स्वयंवर तू तिथं आल्यानंतर काय करशील सांगता येत नाही. आता तू लहान आहेस येऊ ना? नकोस तू. दादा मी तसं काही करत नाही. आता लग्नाचं वय तू म्हणतोयस ना त्याचं लग्नाचं वय आहे. होय त्याचं आता आहे. लग्न- मग स्वयंवर कशासाठी पण पाहणार आहे? कसं आपल्याला पण अनुभव हवा. हाती जाऊन काय करतो ते बघायला नको. हा, चाणाक्ष आहेस. हा. होय. ठीक आहे, याला हाती हात- चिंता करू नकोस. अगं बालपणापासून ज्याच्या हाताला हात धरून हात सुमन चाललाय त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सुसंस्कारानं शांतीच्या मार्गाने सुमन चालला तो आया जाणारा नाही. माझा बरं दादा असं असेल लवकरात लवकर आपण पण प्रयत्न करायला हवं. पण बाळासाहेब पाहिलं तर याच्यासाठी मी विचारच करणार आहे. स्वयंच काय करेल मात्र नेमकं सांगता नाही येणार. आतापर्यंत क्षणभर तर याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर काय करेल सांगता येणार नाही. वेळी त्याला सूचना केले कुणाचा अपमान करू नको. बोललेल्या शब्दाचा विसर्ग करणार नाही याची दक्षता घे आणि माझ्या प्रमाणे हसत नाचत माझ्याकडे येते. त्या क्षणाची मी वाट पाहते.